सगळ्यांना शुभप्रभात आणि स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, राकेश नांदुरकर ब्लॉगमध्ये. तर आज तारीख आहे 27 ऑक्टोबर. आम्ही निघालो आग्र्याच्या दिशेने. इकडनं आता चेक केला, टोटल किलोमीटर असतील 336 काहीतरी 340 पकडा, आणि लागणारा वेळ आहे 6 hours 30 minutes, म्हणजे 7.5 तास पकडा. जेवण वगैरे करून एक ब्रेक. तर ही होती आपली रूम. बस चेकआउट करतो आहे जी. रस्ता तर एकदम, मी आता चेक केला मॅप, तर ग्वालियर थ्रू दाखवतं आपल्याला. तर ग्वालियर पण एक म्हणजे सिटी माझ्या लिस्टमध्ये ॲड होईल, कारण ग्वालियर पण वेल नोन सिटी आणि मी पाहिली नव्हती आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये. तर चला आपल्या राजहंसकडे जाऊया. शुभप्रभात मंडळी. गुड मॉर्निंग. शुभप्रभात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शुभप्रभात मंडळी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. माझा काना आहे की जे काही सगळं ठेवतो गोष्टी आणि ठरलेल्या गोष्टी. गाडीमध्ये आलं की पहिले वॉलेट आतमध्ये, मोबाईल इकडे, आणि मग गणपती बाप्पांना नमस्कार आणि आजच्या दिवसाची सुरुवात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उमापती हर हर महादेव की जय, रेणुका माते की जय. चला सुरुवात करू. कंप्लीट केलेत आपण आणि 200 किलोमीटर बाकी आहे. आग्रा 4 तास दाखवत आहे. माहिती नाही का, रस्ता तर चांगला आहे पण का माहिती का दाखवत आहे. जर कसं 80च्या स्पीड जरी नेलं तर 2.5 तासामध्ये पोहोचायला पाहिजे, पण बहुतेक सिटीची ट्रॅफिक असेल त्याच्याचमुळे. अदरवाईज रोड कंडिशन बघा किती छान आहे, पण मध्ये मध्ये पॅचेस आहेत, खड्डे वगैरे. शकतो म्हणजे 70-80 पर्यंत तरी नेऊ शकतो असा रोड आहे. अजून आपण काय ब्रेकफास्ट वगैरे केलेला नाहीये आज. काय खास असं सांगण्यासारखं नाहीये, कारण आज मी चाललोय माझ्या सिस्टरकडे आणि दिवाळीचं तिला आईने जो फराळ वगैरे दिलेलं ते तिकडे देणार, आणि बहुतेक आम्ही वृंदावन आणि मथुरा वगैरे करू आज. तो म्हणजे प्लॅन आहे. मग रात्री तिकडे स्टे करू, मग उद्या सकाळी टुवर्ड शिमला. जास्त काय सांगण्यासारखं नाही आहे, पण मी कारण गोप्रो अलाउड नाही आहे वृंदावन वगैरे तिकडे, तर बहुतेक नेऊ शकणार नाही. आणि मोबाईलनी जर का काय कॅप्चर करता आलं तर मग ते दाखवतो मी तुम्हाला, कारण तिकडे खूप स्ट्रिक्ट आहे, नाही अलाउड नाही आहे तिकडे फोन वगैरे आतमध्ये. जस्ट एक ब्रेक घेतला. आता 200 किलोमीटर झाले असतील आपले. एक ब्रेक घेतला, कारण सकाळपासून आपण काहीच खाल्लं नव्हतं, तर ॲटलिस्ट चहा वगैरे तरी घेतला पाहिजे. आता इथे असेच आहेत सगळे लोकल हॉटेल टाईप, म्हणजे एकदम असं काय भारी मिळणार नाही तुम्हाला. आणि आता इकडनं आपलं पराठा आणि मॅगीवाली दुनिया चालू बहुतेक कारण काल पण पराठा वगैरेच खाल्ला आहे. रोड छान आहेत, मजा आली. पराठा बनतो इकडे चुलीवरती, चुलीवरती प्रॉपर. आणि यांचं किचन. पर्दा किधर है? बन गया. अभी चाय बन रहा है. मस्त बना कढ़ाई में. अच्छा इतना कौन रोड है? पराठे के साथ क्या लोगे? बैगन का भरता. आप क्या दोगे? आप क्या खाओगे? आलू खाओगे, बैगन का भरता खाओगे? पराठे रेडी आहे. आणि मी त्याला सांगितलं काय रे, बैगन भरता. बैगन भरता मला खूप आवडतं. मला बघू आता इथे या लोकेशनला आल्यानंतर बैगन भरताची काय टेस्ट, म्हणजे महाराष्ट्राची टेस्ट माहितीच आहे, पण इकडची टेस्ट बघू कशी आहे. बैगन भरता बरोबर बनवला त्यांनी 2-3 मिनिटांमध्येच. खाटेर बसून प्रॉपरचा खाटेर बसून जेवता. जीरा जितना भी आपको डालना है. हाँ वही सही है, वही. चला जेवून घेतो. आग्रा. आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं, आता टेन्शन आहे. 12:30 वाजत आले.
आणि आपले 1100 किलोमीटर पण कंप्लीट होत आहेत आणि आग्रा राहिलेला आहे 221 म्हणजे 110 किलोमीटर. तर फायनली आलो आपण आग्रा. 3:15 झालेत. ट्रॅफिक खूप लागली. हे माझ्या बहिणीचं घर आणि इथे सध्या पार्किंग केली गाडी. सामान वगैरे सगळं नंतर घेऊन जातो मी सध्या. आता उतरतो. ऐक गाडी आपली इकडे लावली पार्किंगला. तर शुभप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठवाडा चॅनलमध्ये, राकेश नादुरकर ब्लॉगमध्ये. आपण आग्रावरून निघालो माझ्या बहिणीच्या घरून, पण ब्लॉग करायला नाही मिळाला कारण एक तर निघायची घाई पण होती. आम्हाला शिमल्याला पोचायचं आहे. तर आम्ही निघालो असेल मला वाटतं 8-8:30च्या दरम्यान निघालो. त्याच्यानंतर आता डायरेक्ट आम्ही पेट्रोल पंपवर आलो आहे. माझा गोप्रो आतमध्ये होता डिक्कीमध्ये, तर मला नाही चान्स मिळाला. तर इथे आपण डिझेल भरतो आहे. कितना हुआ? 45 हो गया. नहीं बस इतना ही जा रहा है ना. 1 लीटर से और जाएगा बस. नहीं रहने देते. तर इथे रेट आहे 87चा रेट आहे इकडे. आणि जर का तुम्ही एक्स्ट्रावाला भरलं एक्स्ट्रा ग्रीन तर 91 आहे. हे कम्पॅरेटिव्हली कमी आहे इकडे. तर आपण निघू आता पेट्रोल पंपवरून, नाश्ता वगैरे करू. एक्सप्रेसवेवरून आम्ही आलो, मग यमुना एक्सप्रेसवरून पण आपली गाडी न्यायची इच्छा होती भरपूर. तर इथे एक्सप्रेसवेवर आलेलं आहे. तर आधी पे करतो. कार्ड घेतो. तर आपल्याला आज जायचं आहे शिमलाला आणि टायमिंग दाखवतं आहे 6:30 आणि टोटल किलोमीटर 500च्या आसपास आहे. तर घाट वगैरे असल्यामुळे तिकडे थोडासा वेळ लागणारच आहे. पण आता यमुना एक्सप्रेसवर तर एन्जॉय करतो मी. आपली गाडी घेऊन यायचं होती इच्छा. तर आता 3 स्टेट क्रॉस केले, महाराष्ट्र, MP आणि आता UP. त्याच्यानंतर मग आपण ग्रेटर नोएडा दिल्ली तिकडे पोहोचू आणि तिकडनं मग डायरेक्ट सोनीपत, पानिपत, कुरुक्षेत्र, मुरथल असं करून आपण अंबाला आणि चंदीगड. आतापर्यंतचा असा प्लॅन आहे. तर गाडी इथे लावली पार्किंगला. तर आपलं हे 3rd टाईम आहे आपण टँक फुल केली. कल्याणवरून निघालो त्यावेळेला 4200 आणि मध्ये एकदा आपण भरलं गुणाजवळ, मला वाटतं 3700चं 500चं भरलं होतं. आणि त्याच्यानंतर मग आता 3900 म्हणजे 4000चं भरलं आसपास. तर हे जाईल बहुतेक, म्हणजे शिमला क्रॉस करून बहुतेक ठिकाणी जाईल. साहेबांना डोअर ओपन करून पाहिजे असतं. या सर. थँक्यू. धन्यवाद. तर पेट्रोल पंप, पार्किंग पद्धतशीर प्रॉपर प्लान आहे यांचं यमुना एक्सप्रेसवरती. राईट साईडची जी लेन आहे त्याच्यातून फक्त ओव्हरटेक करायचं, मिडल लेनवरच चालायचं आणि लेफ्टला सगळ्यांनी स्लो लेनवर चालायचं. म्हणजे एवढी प्रॉपर पद्धतशीर आहे. आपल्याकडे काय होतं की एक्सप्रेसवे छान बनवलं आहे, पण राईट लेन जिकडनं ओव्हरटेक करायची लेन आहे तिकडे स्लो गाड्या चालतात, ट्रक मोठे मोठे, आणि सगळं मेसून जातो. चला काहीतरी ब्रेकफास्ट वगैरे करू आणि पुढे प्रवासाला लागू. नेक्स्ट टाइम तर इथे नाश्ता इथेच करायचा बेत चालला आहे, गाडी इकडे लावून पार्किंगला. बहिणीने आम्हाला दिले शिदोरी, पुरी, लोणचं आणि मथुरा पेढे, कारण याचे उपास आहे ना प्रवीणचा. सामान बघा असंच आहे आमचं. आणि ही माझी सीट, कॉकपिट. आपल्याला हे पण लावायचं आहे गोप्रोसाठी स्टँड, त्याच्यानंतर सगळं पद्धतशीर होऊन जाईल. मस्त आहे, आम्ही टेस्टी. मला खूप आवडलं पुरी आणि लोणचं. मला खूप आवडते ही पुरी. नाही नको आहे, जेवढं कमी केलं तेवढं ॲक्टिव्ह असेल मी. तर आजपासून आपली मेन जर्नी चालू होते, म्हणजे टुवर्ड्स शिमलाला जातो आहे आपण. तर आणि आपली गाडी घेऊन, आणि ते पण हॅरियर. वेगळीच फिलिंग आहे. ही वेळ परत कधी येणार ते नाही माहिती. लिव्ह इन द मोमेंट, म्हणजे तोच आता मोमेंट आता एन्जॉय करायचा आपल्याला सगळं. ऑफिसचा स्ट्रेस पण आहेच, कारण निघण्याच्या आधी थोडाफार इश्यू झाला होता. पण ठीक आहे, ते आल्यानंतर पण तेच होणार आहे. आणि मी टेन्शन घेतलं तरी, सगळी पिकनिक खराब केली तरी शेवटी तेच होणार आहे. त्याच्यामुळे आय नीड टू लिव्ह दिस मोमेंट. आणि ड्राईव्ह एन्जॉय करायची आहे, निसर्ग एन्जॉय करायचा. आता आपण टुवर्ड्स नॉर्थला जाणार आहे.
तर चढत जाणार आहे, चढत थंडी वाढत जाणार आहे, डोंगर आपल्याला मिळतील, त्याच्यानंतर मग नद्या मिळतील. आता पूर्णच चेंज होणार आहे. सिटीपासून आपण टुवर्ड्स एकदम रिमोट एरियामध्ये चाललो आहे. तर जास्वंद मिळाला आपल्याला गणपती बाप्पासाठी. बरोबर एकच आहे आणि पूर्ण झाडामध्ये एकच आहे बघा. आपल्या बाप्पासाठीच असेल गाडीमध्ये. गणपती बाप्पा. ओरिया हे घे, तूच घे, तुझी चप्पल आहे ना, मला शूज काढावं लागेल परत. चला निघूया यार, खूप उशीर झाला. निघूया. इथेच एक तास काढतो तुम्ही, फक्त चहा प्यायच्यासाठी पण एक तास चाललाय. मी बारोगला थांबणार नाही हा का. कुठे ए पागल झाला का तिथे? मी नाही वेळ झाला. हे काढून हे लावतो. सेंटर आहे, स्टँड पण लावून घेऊ. एक स्टँड त्याच्यानंतर मला चेक करावं लागेल त्याचा अँगल कसा आहे ते. Get on my head. 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 दिल्लीवरून आता दिल्ली हायवे एक्सप्रेस तिकडनं एक्झिट घेतला तर नोएडामध्ये घुसलोय. तर 2 रस्ते दाखवत होते सरळ, थोडं आउटस्कट वरून, आणि 8 मिनिटं काहीतरी वाचत होते. पण मी इकडनंच टाकली गाडी. किलोमीटर वाचत होते तरी पण, कारण कधी कधी काय होतं तिकडे गेलं तरी तेच होणार आहे स्टोरी. कारण आता सिटी बोललं की कोणतीही सिग्नल्स तर लागणारच, म्हणजे हा माझा डिसिजन होता. आणि पुढे नोएडामध्ये सेक्टर वाईज असतं, त्याच्यामुळे इथे प्रॉपर सिग्नल सिस्टम आहे. तर निघायला पाहिजे, सिग्नल्स निघाले एकदा की मग निघू. बात करके दिल्ली देखता हूँ. पानीपत रोड. हाँ ट्रॅफिक बघा भयंकर. हाँ 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 आणि गाड्या एवढं क्लोज चालतात ना, हाँ किती वाटतंय आपल्या मिररला ऍटलीस्ट हे नको व्हायला, नाही डॅश नको व्हायला. राइट. हाँ तर आपण आलेलो हायवेवरती, एक्सप्रेस वेवरती. तिथे थोडं कंजेशन आहे आणि नंतर मग मला वाटतं निघून जाईल, बोटलनेक असल्यामुळे. आपल्याला एक नोटिफिकेशन येते इकडे हाँ तब मैं भी नहीं डिस्प्लेवरती. आता नाही येते, मग म्हणजे 3-4 वेळा ब्लिंक झाला. पण जर का आपण गाडीला जर का जास्तच त्रास दिला तर प्रॉब्लेम नको. आपल्याला अजून खूप चालवायचं आहे, बस मस्ती नको. प्रॉब्लेम काय झाला, ट्रॅफिक होती आणि त्याच्यामुळे थांबू शकतच नाही कुठे, असं थांबवण्यासारखा रस्तेच नव्हते. मग हा आपला हायवे इकडे, थोडं गाडीला आराम देतो 5 मिनिटं आणि मग आम्ही परत. आता आपण मुरथलला आलोय, तर इथे तुम्हाला कंटिन्यू लाईन मध्ये सगळे धाबे दिसतील. गुलशन धाबा, त्याच्यानंतर मन्नत. तर इथे 2 फेमस आहेत, सुखदेव आणि गरम धरम. तर आम्ही मोस्टली गरम धरम मध्ये जायचा विचार चाललाय आणि येताना सुखदेव, कारण या रस्त्याशिवाय पर्याय नाही आणि याच रस्त्याने आपल्याला यायचंय. तर आपण इथे थांबू गरम धरम मध्ये, कारण काही वर्षाआधी मी तिकडे आलो होतो आणि सुखदेवला पण मी गेलोय. विल हॅव आवर लंच ओव्हर देअर ॲट गरम धरम. सगळ्यांना असं वाटतं की गरम धरम म्हणजे धर्मेंद्रचा धाबा आहे करून म्हणून, पण असं नाहीये. तिकडे काही गोष्टी ठेवल्या, जसं शोलेची त्यांची बाईक आहे डबल हे वाली, डबल बाईक वाली, तशी ती एक ठेवली आहे. ट्रक ठेवलाय, फोटो वगैरे काढायला तिकडे स्कोप आहे म्हणून मोस्टली लोक जातात तिकडे. खूप लोक बसू शकतात, 1,500-2 हजार लोक तरी कमीत कमी बसू शकतात, एवढं मोठं आहे. आता सुखदेव येईल पहिले मला वाटतं आणि नंतर मग गरम धरम. आपण जाऊया गरम धरमला, ठीक आहे. तर आम्ही ते ब्रेक घेतला. तिरंगा धाबा म्हणून आम्हाला सापडला. अजून आपल्याला हे 244 किलोमीटर 7.5 दाखवलं. लवकर जेवलं तर पटकन होऊन जाईल. अच्छा, आणि आपले जवळजवळ किती झाले माहिती आहे का, 1500 किलोमीटर झालेत टोटल. 1500 किलोमीटर. हा, आणि एव्हरेज 16.9चा दिला आहे. गुड. कंटिन्यू एसी लावून आहे. आम्ही कल्याणपासून जे एसी लावले तर आम्ही कुठे थांबलो नाहीये. एसी न लावता असं कुठे मुवमेंट गेलाच नाहीये, कारण तसे घाट वगैरे पण नाही आहेत.
तर चला आपण लंच करूया, कारण वेळ वाढत जाईल आणि आपण टायमावर जेवलेलं बरं. म्हणजे सगळं टायमावर सगळ्या गोष्टी झाल्या की बरं आहेत. तिरंगा हॉटेल आम्ही कधीपासून याचा बोर्ड बघत होतो. ॲक्च्युली काय झालं, मुर्थलला काय झालं, पास होऊन गेली गाडी आणि कळलं पण नाही. त्याच्याचमुळे आपलं गरम गरम धाबा राहून गेला. म्हणजे आता तिरंगा धाबा करतोय. ना सुखदेव झाला ना गरम गरम झाला, पण सगळे धाबे जवळपास असेच आहेत मोठे मोठे आणि खूप छान छान नवीन नवीन आता धाबे झालेत तिकडे. राईट, आम्ही मागवले तर पंजाबी दम आलू आणि लच्छा पराठा. तर आपण आता अंबाला क्रॉस केलंय. अंबाला चंदीगड हायवेवर आहे. चंदीगड लुधियाना पटियाला. तर रस्त्यावरची वर्दळ जरा कमी झालेली आहे. हे बहुतेक टुवर्ड्स चंदीगड चाललो आपण आता. वेगळा रोड आहे प्रॉपर शिमलासाठी. प्रॉपर चंदीगडमध्ये आपण आता. आणि इकडनं राहिलेत आता 108 किलोमीटर. आता इकडनं आपण जर राईट घेतला ना, हा सिग्नल लागला आपल्याला समोर. इकडनं सिग्नल लागला तर हिमालयन एक्सप्रेस म्हणून आहे. तर आपल्याला इकडनं 100 किलोमीटरवरती शिमला चालू. आता पुढे घाट चालू होईल, म्हणजे जवळपास 10-15 किलोमीटरच्या नंतर. आता इकडे एक ब्रेक घ्यायचा विचार चालला, टी ब्रेक, म्हणजे घाट चालवण्याच्या आधी एकदा फ्रेश होऊन घेतो. परत पायांची कसरत आहेच, कारण क्लच एक्सेलेटर ब्रेक हे चालूच होणार आहे. आणि मग पोचू शिमलाला आज आपण 9च्या आसपास. सिटीमध्ये थोडी ट्रॅफिक लागली, ते तर होणारच आहे. ट्रॅफिकचा काय प्रॉब्लेम नाही आता, कारण आता आपण जातोय पहाडामध्ये. अँड हिअर वी गो. तर हाच राईट आपण घेतला आहे टुवर्ड शिमला. इकडनं सरळ गेलो असतो तर मनाली असतं, तर आपण शिमलासाठी राईट घेतलेला आहे. येस, फायनली वी आर एंटरिंग इनटू हिमाचल. आणि या एक्सप्रेसचं नाव आहे हिमाचल एक्सप्रेस ना, काय रे, हिमाचल एक्सप्रेस असं काहीतरी नाव दिले. हिमाचली एक्सप्रेस, हिमालयन एक्सप्रेस, मस्त नाव दिलं. रिझर्विंग नेम कर बघ जरा. आपण आता घाटामध्ये आहे शिमलाच्या. शिमला आपल्याला जवळपास किती रे, 2-2.5 तास आहे, पण घाट चालू झालेला आहे. आपण आता पूर्ण आता खडाई चढाई आपली चालू झालेली आहे घाटातली शिमलामध्ये. पिंजोर क्रॉस केलं की घाट चालू होऊन जातो. तर आमच्या आधी तर भरपूर गाड्या गेलेल्या आहेत. आता हे ना माहिती, आज मंडे असल्यामुळे आम्हाला हॉटेल वगैरे लवकर मिळणार का, कमी रेटमध्ये मिळणार का, किंवा ट्रॅफिक असेल का ते ना माहिती, कारण गाड्या तर भरपूर त्याच्या गेल्या. टुरिस्ट प्लेस असल्यामुळे तर असणारच, मंडे असो किंवा काही असो. पण ऑफकोर्स म्हणजे कालपेक्षा तरी कमीच असणार आहे. हो, आता घाटामधली काय परिस्थिती आहे, ट्रॅफिक लागते का, तेच एक महत्त्वाचं आहे. पण एक रोड बघा, खूप इम्प्रूव्हमेंट आहे. म्हणजे घाटामध्ये असून पण डबल लेन आहेत, म्हणजे 4 लेन आहेत अजून पण. जस्ट आम्ही एक टी ब्रेक घेतला थोड्या वेळ आधी. घाट चालवण्याच्या आधी एक टी ब्रेक घ्यायचाच होता. मजा तर येते चालवायला. पुढे कळेल आता काय ते. महाराष्ट्रातले घाटामध्ये गाड्या वगैरे चालवल्यात आणि आता हिमाचल मध्ये फरक काय आहे त्याचा आता आपण अनुभवूया. ते डोंगरावरती तर अनेक गाव, छोटे मोठे गाव आपण क्रॉस करत जाऊ. सकाळी व्ह्यू निश्चितच चांगलाच दिसतो, पण रात्री ड्राईव्ह करायला छान वाटतं घाटामध्ये. लाईट्स क्लिअर असतात, कळून येतं की समोरून कुठली गाडी येते, किंवा आपल्या पण गाडीचे लाईट्स वगैरे ओव्हरटेक करताना क्लिअर होते. घाटामध्ये तर रात्रीच चांगलं वाटतं. सांग ना. यस, वी आर रिचिंग टू शिमला. आता फक्त 6 ते 7 किलोमीटर राहिलेत. शिमला ऍक्च्युली एवढं क्राऊडेड आणि कमर्शियल झालंय ना की लांबून पण ओळखता येतं, की जसं हॉटेल्स वगैरे खूप दिसायला लागलेत.
तसं हॉटेल तर आम्हाला मागचे 50 किलोमीटर पासूनच दिसत आहेत, पण एक म्हणजे तसं लँडमार्क कळून येतो शिमला म्हणजे काय, तर ते दिसून आलेलं आहे आपल्याला. इथे दिसतंय बघा, नारकड्डा 67, शिमला 4 किलोमीटर. यस, आपण 4 किलोमीटर. मी इथे जो मॅप लावला होता तो मॉल रोडचा लावला होता, तर आपल्याला म्हणजे हॉटेल शोधायला थोडं इझी पडेल. तेच म्हटलं, शिमलाला आलो आणि ट्रॅफिक नाही लागले असं कसं होईल का? आणि घाटामध्ये ट्रॅफिक लागणं म्हणजे क्लचची वगैरे सगळी थोडंसं त्रास देते. निघाल्यात गाड्या आता. आम्हाला काय हॉटेल मिळेना झालंय, कारण काही रेट सांगतात ते 6000 7000, आणि आपल्या महाराष्ट्राची गाडी बघितली की त्यांना माहिती आहे की बाहेरून आले तर काही रेट द्यायला तयार होतील. तर आणि रस्त्यावर असे कोणी थांबवतात, ते लोकल एजंट्स असतात ना, म्हणजे त्यांना जर का बुकिंग दिली तर काहीतरी त्यांना कमिशन वगैरे मिळतं, तर त्या बेसिसवरती थांबवतात आपली महाराष्ट्राची गाडी बघून. नाही तर मग HP किंवा तुमची टुरिस्टची जर का नंबर प्लेट असेल तर एवढं कोण थांबवत नाही. आणि यांच्यावर भरोसा नाही माझा, जे गाड्या सांगतात म्हणजे घर सांगतात, हे सांगतात ना आपलं हॉटेल वगैरे काय सांगतील यांचा पण नेम नाही. त्याच्यामुळे आता गेलेत प्रवीण आणि आपला वैभव एक बघायला. आम्ही ऑनलाईनच त्यांना कॉल केला, तरी डील झाली आहे. पण इथे असं हिलवरती आहे ना, एकदम स्टीप अशी सरळ, आणि तिकडनं समोरून पण गाडी येते आणि हॉटेल पण तिकडे शोधून पण सापडत नाही. तर थांबणार कुठे, आणि थांबवलं गाडी तर मग परत रिव्हर्स जाणार, म्हणजे एवढं स्लोप आहे. म्हणजे समोरून कदाचित तुम्हाला आयडिया येईल, माहिती नाही, सरळ एकदम स्टीप आहे. गाड्या अशा उतारावरून एकदम स्पीडमध्ये येतात. मी आता गेलो, गाडीवरून खाली उतरलो आणि हॉटेल बघायला म्हटलं चल मीच जातो बघू काय ते. मोजून 3 मिनिटं थांबलो असेल. भयंकर थंडी आहे, म्हणजे दिसायला टेम्परेचर 9 दिसतंय, भयंकर थंडी आहे. मजा येणार आहे. आता ते 9 डिग्रीमध्ये आलं तर पुढे काय. तर रात्रीचे 11 वाजले आणि आम्ही निघालोय मॉल रोडला. ॲक्च्युली सगळं बंद झालंय, पण त्या हॉटेलमध्ये सगळे चेक इन करता करता, गाडी पार्किंग करता करता, सामान लावता मग आम्हाला वेळ लागला. तर आम्ही निघालो 3 जण. आपला रोड शिमला, टेम्परेचर 9 डिग्रीच्या आसपास आहे. थंड वाटतंय, मस्त वाटतंय. कारण उद्या सकाळचा भरोसा नाही, उद्या लेट उठून आणि परत चिटकुलसाठी निघायचं आहे. मी गोप्रो पण ठेवला तरी मोबाईलने शूट करतो मी आता. चर्च बघू आपण, मॉल रोड, जे काय अवेलेबल असेल ते. रात्री पण पाहायला मजा येते. लायटिंग वगैरे लागलेली असते दिवाळीची, कारण एकदा एक दिवाळी मी इकडे केली होती शिमल्याला, तर लायटिंग वगैरे लागलेली असते. बघू कशी काय. हे आपण आधी पण पाहिले माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये. हे क्रिस चर्च जे 3 इडियट्सपासून जास्तच फेमस झाला. 3 इडियट्सची शूटिंग घेतली होती. आणि त्याच्यानंतर मग हा पण एक पॉईंट आहे जिकडे 3 इडियट्सची शूटिंग झाली होती. इथे आर माधवन आणि चतुर बसतात प्लॅनिंग करत की काय करायचं ते तेव्हा. आणि ते इंदिरा गांधीजींनी भाषण दिलं होतं त्या जागेवरती, म्हणून तिकडे त्यांचा स्टॅच्यू बांधण्यात आला. मोस्टली सगळं बंद झालं आता, आम्ही लेट झालो म्हणून. तिकडनं पूर्ण शिमला दिसत. जाऊ आपण ते पण बघू. पहिले मॉल बघू, सॉरी चर्च बघून घेऊ आपण. Happy birthday to you. Happy birthday, dear Paddy. Happy birthday to you. Thank you. Thank you for my birthday party. 5-star हॉटेलमध्ये आम्ही मॅगी बनवून पडायची भेटायची काय हॉटेलमध्ये मॅगी बनवली. पाणी टाकलं तुझ्या सगळ्या गाडी तुझ्याच.